तर मुंबईमधली थेट दृश्य आपण पाहताय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। राज ठाकरेंनी शिवतीर्थाबाहेर कार्यकर्त्यांची आता भेट घेण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। काल मध्यरात्रीपासूनच मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मनसैनिक जे आहेत ते राज ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, भेटवस्तू देण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्ते शिवतीर्थाबाहेर एकवटायला सुरुवात झालेली आहे। आणि आता या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची ते स्वतः भेट घेत आहेत। आज मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि खास करून दादरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये गल्लोगल्ली रस्त्यांवर राज ठाकरे यांना शुभेच्छा देतानाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आता राज ठाकरे स्वीकारतात। काल पाहायला गेलं तर रात्री 12 वाजता काल राज ठाकरेंनी सुद्धा केक कापून कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केलेला होता आणि आज सकाळच्या सत्रात आता राज ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून, जिल्ह्यातून, तालुक्याच्या खेड्यापासून संपूर्ण ठिकाणाहून जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना आता राज ठाकरे त्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या स्वीकारण्यासाठी शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर महाराष्ट्रभरातून हे मनसैनिक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि दरवर्षी राज ठाकरे हे संपूर्ण त्या शुभेच्छा स्वीकारत असलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर प्रत्येक जे कार्यकर्त्याला भेटणं आहे ते राज ठाकरेंकडून भेटत असलेलं आपल्याला पाहतात। त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर मनसेचे नेते अविनाश आप्यांकर आणि यशवंत किल्लेदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मोठी जी रांग आहे ती या संपूर्ण परिसरात लागलेली आपल्याला पाहायला मिळते, शिवतीर्थासमोर लागलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज ठाकरे आता संपूर्ण मनसैनिकांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या स्वीकारत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर शिवतीर्थासमोरच गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या केली जात होती। ठिकठिकाणी मनसे नेत्यांचे जे बॅनर होते त्या बॅनर मार्फत शुभेच्छा देण्यात आलेले होते। अनेक ठिकाणी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे अशी ज्या इच्छा होत्या त्या व्यक्त केल्या जात होत्या आणि अशा ज्या इच्छा आहेत, शुभेच्छा आहेत त्या देण्यासाठी आता कार्यकर्ते आहेत जे मनसैनिक आहेत ते आता शिवतीर्थवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राज ठाकरे स्वतः या संपूर्ण मनसैनिकांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या स्वीकारत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच नंदकिशोर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर ही थेट दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहतो। शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेर राज ठाकरे आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा त्या स्वीकारतात। वाढदिवसाच्या निमित्तानं शिवतीर्थ निवासस्थानाला सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि काल रात्री सुद्धा कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। केक कटिंग सुद्धा करण्यात आलेलं होतं। एक उत्साहाचं वातावरण मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतंय आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आता स्वीकारण्यासाठी स्वतः राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत। राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। मनसैनिक तर आहेत, कार्यकर्ते तर आहेत, मात्र सोबतच सर्वसामान्य नागरिक सुद्धा राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मानत असतात आणि त्याच्यामुळेच राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मनसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य माणसांची मोठी गर्दी जी आहे ती दरवर्षी पाहायला मिळते आणि तसंच चित्र आता सुद्धा पाहायला मिळतंय। छोट्या छोट्या भेटवस्तू सुद्धा राज ठाकरे यांना या ठिकाणी दिल्या जात आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आता शुभेच्छांचा स्वीकार तर राज ठाकरे तर करतायत, मात्र काही खास कार्यक्रमांचं काही आयोजन करण्यात आलेलं आहे का? नक्कीच वृषाले, जर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे बघितलं तर दुपारपर्यंत राज ठाकरे या संपूर्ण मनसैनिकांच्या ज्या शुभेच्छा आहेत ते याच शिवतीर्थवरती त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी स्वीकारणार आहेत आणि याच दरम्यान कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी रक्तदान शिबिर खरं तर महाराष्ट्रभर संपूर्ण आयोजन केलं जातं। मात्र मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात मनसेचे नेते आहेत यशवंत किल्लेदार त्यांच्याकडून शर्मिला ठाकरे किंवा राज ठाकरे यांचे सुपुत्र यांच्या मार्फत जे वृक्ष वाटप आहे ते सध्या केलं जाणार असल्याचं आपल्याला पाहिलं। 10-10:30च्या दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र सध्या राज ठाकरे हे दिवसभर शिवतीर्थावरतीच असतील आणि संपूर्ण मनसैनिकांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या स्वीकारतील। नक्कीच, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।